जव्हार चालतवड येथे श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी एका हातात हंडा आणि दुसऱ्या हातात दांडा असा मोर्चा जव्हार तालुक्यातील कार्यकर्त्यांनी विवेक पंडित यांच्या नेतृत्वात केला। जव्हार तालुक्यात चालतवड येथे ही जाहीर सभा पार पडली। या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होती। जलजीवन मिशन योजनेत जाहीर केल्याप्रमाणे प्रत्येकाला नळाने स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळायला हवे, यासाठी आता संघटना आणि संघर्ष याशिवाय पर्याय नाही, असंही पंडित यांनी सांगितलंय। स्वप्नातही नसेल कुणाची अशी योजना म्हणजे जलजीवन मिशन ही देशाच्या पंतप्रधानांनी निधीच्या स्वरूपात प्रत्यक्षात आणली आहे। म्हणूनच प्रत्येक झोपडीत, घरात, झापात, बंगल्यात प्रत्येक गरीब श्रीमंत प्रत्येक नागरिकाला नळाने स्वच्छ पाणी मिळायचा अधिकार असून तो मिळत नसेल तर मोर्चा काढण्याशिवाय पर्याय नाही आणि ती लढाई लढण्याचा श्रमजीवीचा निर्धार पक्का असल्याचे पंडित यांनी सांगितलंय। जलजीवन मिशन योजनेच्या मनमानी आणि गैरव्यवहाराविरोधात श्रमजीवी संघटना आता प्रचंड आक्रमक होताना दिसत आहे। जव्हार मोखाडा तालुक्यात ठराविक गावात जाऊन जाहीर सभा घेऊन जलजीवन मिशन बाबत जनजागृती करणार आहे। मंगळवारी जव्हार तालुक्यात 2 तर मोखाडा तालुक्यात 1 अशी विवेक पंडित यांनी सभा घेतली। या सभेमध्ये विवेक पंडित यांनी जलजीवन मिशन योजनेबाबत पंतप्रधानांचा महत्वाकांक्षी प्रकल्प कसा ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी आणि गैरव्यवहार करण्याच्या धोरणाने कसा धुळीस मिळत असल्याचं स्पष्ट केलंय। यापुढेही मोर्चे एक हातात हंडा आणि दुसऱ्या हातात दांडा असे काढायचे ठरलंय। जलजीवन मिशनच्या पाण्याचे काम करताना पाण्याचे स्रोत निवडण्यापूर्वी तिथे भूगर्भ जलशास्त्रज्ञांचा प्रत्यक्ष पाहणी केलेला अहवाल असणे क्रमप्राप्त आहे। ज्या ठिकाणी अहवाल दिले गेले आहेत मात्र तरीही येथील विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत। याचाच अर्थ असा की जे भूगर्भजल शास्त्रज्ञांनी दाखले दिले ते दाखले ऑफिसमध्ये बसून चिरीमिरी घेऊन गैरव्यवहार करून दिले असून ते ऑथेंटिक नाहीत। याचाच परिणाम पूर्ण योजना फोल ठरून लोकांच्या पाण्याचा अधिकार हिरावून घेतला जात असून शासनाच्या कोट्यावधी रुपयांचा चुराडा होतोय। याबाबत विवेक पंडित यांनी आवाज उठवला असून श्रमजीवी संघटनेने आणि प्रत्येक नागरिकाने मग तो कोणत्याही जाती धर्मीचा पंथाचा असू देत प्रत्येकाने पाण्याच्या लढ्यामध्ये चळवळीमध्ये रस्त्यावर उतरले पाहिजे असे आवाहन पंडित यांनी केले आहे। श्रमजीवी संघटनेचे सध्या जिल्हाभरात प्रत्येक ग्रामपंचायतीवर हंडे मोर्चे निघत आहे। रिकामा हंडा घेऊन सर्वसामान्य नागरिक ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देऊन आपल्या पाण्याचा अधिकार मागत आहे। हा मोर्चा केवळ हंडा मोर्चा नसावा तर यापुढे निघणारे सगळे मोर्चे एक हातात हंडा आणि एक हातात दांडा असा असावा असे आवाहनही पंडित यांनी केले। आपल्या हातात 3 फुटाचा असलेला दांडा हा कोणाला मारण्यासाठी नसून आपल्या गावातील जलजीवन योजनेचे काम हे इस्टिमेट प्रमाणे झाले की नाही, इथे टाकलेली पाईपलाईन ही जमिनीच्या आत 3 फूट पर्यंत खोल गेली आहे का नाही हे तपासण्याचं काम प्रत्येकाने करायचंय। हे तपासण्यासाठी 3 फूट लांबीचा दांडा आपण हातात ठेवायचा आहे असे पंडित यांनी सांगितले। जनजागर मराठीसाठी मनोज कामडी, जव्हार, विक्रमगड।